नमस्कार. मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेताई जाधव आणि आपण पाहणार आहोत 27 फेब्रुवारीचा महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम आज दिवसभराचा आपण जर विचार केला तर आज दिवसभर कोकणाचा संपूर्ण भाग असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, खानदेश असेल आणि विदर्भाचा उत्तरेचा भाग, या भागामध्ये वातावरण हे एकदम स्वच्छ पाहायला मिळालं. जे काही ढगाळ वातावरण आपण काल सांगितलं होतं, हे ढगाळ वातावरण पश्चिम महाराष्ट्राचा अतिपूर्व भाग असेल, याचबरोबर मराठवाडा आणि विदर्भाचे दक्षिण काही भाग असेल, या भागामध्ये आपल्याला विखुरलेल्या स्वरूपात ढग पाहायला मिळाले. याचबरोबर येणाऱ्या 24 तासामध्ये एक मध्यम स्वरूपाचा एक वेस्टर्न डिस्टर्ब, म्हणजे आपण त्याला पश्चिमी आवर्त म्हणतो, हा पश्चिमी आवर्त हिमालयामध्ये दाखल होईल. या पश्चिमी आवर्तामुळे म्हणजे डब्ल्यूडीमुळे उत्तर भारताचे जे हिमालयाचे जे रांगा असतील, अति उंचावचे भाग असेल, या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस, काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचे बर्फवृष्टी पाहायला मिळू शकतं. मात्र मैदानी जे भाग असतील, त्या मैदानी भागामध्ये काही अंशी फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. आता हा जो डब्ल्यूडी आहे हा 27 फेब्रुवारीला येतोय. याचबरोबर अजून एक डब्ल्यूडी जे आहे तो जवळपास 3 मार्चला येण्याची दाट शक्यता आहे. 3 मार्च ते 4 मार्चपर्यंत अजून एक डब्ल्यूडी उत्तर भारतामध्ये दाखल होण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर बंगालच्या उपसागराचा जर विचार केला, बंगालचं उपसागर अजूनही काही प्रमाणामध्ये ॲक्टिव्ह पाहायला मिळतं. जे काही कमी दाबाळ क्षेत्र आहे ते बंगालच्या उपसागराच्या मध्यवर्ती भागामध्ये सध्या स्थित आहे. ह्याचं जो वाटचाल असेल, ही वाटचाल रिकव्हर होऊन म्यानमारच्या दिशेला सरकते. मात्र याचा प्रभाव हा राज्यात अतिशय कमी झालेला पाहायला मिळतोय. पावसाची शक्यता राज्यात आता अजिबात नाही आहे. मात्र तापमानामध्ये प्रचंड वाढ होण्यास सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे. आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये हे सांगितलं होतं. याचबरोबर वाऱ्याची दिशा सिस्टम प्रणालीबद्दल जर पाहिलं तर बंगालच्या उपसागरात जे कमी दाब क्षेत्र या ठिकाणी स्थित आहे. याचबरोबर एक सायक्लोन सर्क्युलेशन अरबी समुद्रामध्ये सध्या स्थित आहे. तसेच डब्ल्यूडी उत्तर भारतात दाखल होण्याआधी काही प्रमाणामध्ये विंड जे आहे, म्हणजे वारा आहे, ते दक्षिण भारतामध्ये उत्तरेकडून सरकत आहे. तसेच जसं जसं डब्ल्यूडी पुढे जाईल त्यावेळेला उत्तर भारतातून वारे दक्षिणेला सरकेल. याचबरोबर देशाचा जो मध्यापासून उत्तरेचा भाग असेल, या भागाच्या दक्षिण भागाला एक कमी दाबाचं वाऱ्याची दिशा ही तयार झाली होती. मात्र या ठिकाणी सध्या ती अजूनही डिस्कनेक्ट आहे. मात्र त्याचा प्रभाव हा एकदम कमी राहिलेला पाहायला मिळत आहे. मात्र आता येणाऱ्या 24 तासानंतर राज्यामध्ये तापमान वाढ सुरू होणार आहे, कारण की बंगालच्या उपसागरातून वारं जे आहे ते परत एकदा भारताच्या दिशेला सरकण्यास सुरुवात होईल. याचबरोबर मॅक्झिमम टेम्परेचरचा विचार जर केला, म्हणजे उद्यापासून जर टेम्परेचरमध्ये जर पाहिलं तर सातत्याने वाढ होण्याची दाट शक्यता आहे. सर्वप्रथम विदर्भाचा संपूर्ण भाग असेल, याच्यामध्ये गडचिरोली असेल, भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, अकोला, अमरावती, तसेच मराठवाड्याचा नांदेडचा उत्तर भाग, परभणी, हिंगोली, याचबरोबर मराठवाड्याचा दक्षिण भाग असेल, बीड असेल, धाराशिव, लातूरचा दक्षिण भाग, या भागामध्ये जवळपास 34 प्लस राहणाऱ्या, म्हणजे 34, काही ठिकाणी 35-36 पर्यंत तापमान उद्यापासून सुरुवात होण्याची दाट शक्यता. याचबरोबर मध्यवर्ती भाग असेल मराठवाड्याचा, याच्यामध्ये नांदेड दक्षिण भाग, लातूर जिल्हा असेल, बीडचा उत्तरेचा भाग असेल, तसेच जालना, छत्रपती संभाजीनगर या भागात जर पाहिलं जवळपास 32 ते 34 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला, पश्चिम महाराष्ट्राचा पूर्व भाग, याच्या म्हणजे सांगली जिल्ह्यातील जवळपास कवठेमहांकाळ, आटपाडी, वाळवा तालुका, पलूस तालुका असेल, तासगाव तालुका असेल, मिरज असेल, खानापूर, विटा, सोलापूर, संपूर्ण जिल्हा, साताराचा पूर्व भाग, पुण्याचा पूर्व भाग, या भागामध्येही तापमान जवळपास 34 ते 35 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळणार आहे. याचबरोबर सांगली जिल्ह्याचा पश्चिम भाग असेल, शिराळा तालुका, वाळवा तालुक्याचा अतिपश्चिम भाग असेल, तसेच सातारा, पुणे, नाशिकचा पूर्व भाग असेल, याचबरोबर खानदेशचा बहुतांश संपूर्ण भाग असेल, या भागामध्ये 32 ते 34 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. कोल्हापूरचा पूर्व भाग असेल, या भागामध्येही 32 ते 34 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळणार आहे. म्हणजे जवळपास कोकण वगळता इतर संपूर्ण भागामध्ये तापमान वाढ होणार आहे. याचबरोबर कोकणामध्ये मात्र गरमी वाढणार आहे. याचबरोबर कोकणाचं सर्वप्रथम पाहिलं तर कोकणाचा दक्षिण भाग असेल, गोवा असेल, दक्षिण गोवा, उत्तर गोवा, सिंधुदुर्ग, रत्नागिरीचा दक्षिण भाग, याचबरोबर सातारा जिल्ह्याचा पश्चिम, सांगली पश्चिम, तसेच पुणे पश्चिम आणि नाशिक पश्चिम, म्हणजे संपूर्ण घाट माथ्यावरचा भाग, या भागामध्ये 30 ते 32 डिग्री सेल्सिअस. याचबरोबर रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे, पालघर, कल्याण, वाडा असेल, वसई असेल, या डहाणू असेल, या भागामध्ये 28 ते 30 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. म्हणजे गरमीमध्ये वाढ अपेक्षित आहे. याचबरोबर
या महिन्याचा राहिले जे काही दिवस असतील या दिवसामध्ये कोणताही स्वरूपाचा पाऊस राज्यामध्ये पाहायला मिळणार नाही. मात्र मार्च महिना जसा सुरू होईल तापमानामध्ये वाढ होईल त्याच्यानंतर परत एकदा राज्यामध्ये मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात काही प्रमाणामध्ये पावसाच्या ॲक्टिव्हिटी आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तर हे होतं येणाऱ्या 24 तासाचं राज्याचं हवामान अपडेट. जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की करा. धन्यवाद.